लाडक्या बहिणींचं म्हणाले आता बंद होणार, उद्या बंद होणार, पण लाडक्या बहिणींची ओवाळणी कधी बंद होणार नाही. आणि जे आम्ही शब्द दिलेला आहे, दादा पण आलेले आहेत, आम्ही जे बोललोय लाडकी बहीण योजना तुम्ही सांगता बंद होणार, कधी बंद होणार नाही. कर्जमाफी योग्य वेळी आम्ही करणार. जे आम्ही 2100 करणार बोललो ना मगाशी, योग्य वेळी करणार आम्ही. तुम्ही काय म्हणजे एवढ्या 5 वर्षाकरता असतं ना ते. अरे बाबा तुम्ही लोक शांतता. तारीख फोल्ड डाऊन, शांतता. ओ सचिन भाऊ, बसा. ओ काही लोक म्हणत होते, काही ओ सतेज दे बरोबर बोलले ते, आम्ही जे बोललोय ते करणार. तुम्ही शब्दाचे पक्के आहे. आणि तुम्ही तारीखचं म्हणता. जेव्हा अयोध्येचं राम मंदिर होत होतं तर तुमचेच लोक म्हणत होते मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे. मंदिर पण बांधून झालं, उद्घाटनही झालं, सगळं झालं. काय ध्वज लागला, 370 कलम पण हटलं. त्यामुळे आम्ही काम करणारे लोक आहोत, खोटं बोलणार आम्ही नाही. जे बोलणार ते करणार. ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. ज्या ज्या योजना सांगितल्या सचिन भाऊ, त्या योजना जर तुम्ही व्हेरीफाय करा. एकही योजना एकही निर्णय खोटा असेल तर मग मला तुम्ही विचारा. तुम्हाला मी एकच सांगतो, मी जे बोलतो ते करतो. माझ्या कामाची पद्धत नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, अशा प्रकारची माझ्या कामाची पद्धत आहे. तुम्हाला मी सांगतो, लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याची म्हणजेच तुमचे 17व्या आणि 18व्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही तुमच्या नोव्हेंबर महिन्याच्या म्हणजे 17व्या हप्त्याची वाट पाहत असाल, कारण की डिसेंबर महिना सुरू होऊन या ठिकाणी 15 ते 16 दिवस झालेले आहेत, परंतु अजूनही नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आलेला नाही. तुमचा नोव्हेंबर महिन्याचा निधी देखील प्राप्त झालेला आहे. तो निधी देखील महिला आणि बालविकास विभागाला वाटप करण्यासाठी GR देखील आलेला आहे, ज्याच्यामध्ये 263 कोटी रुपयांचा निधी मंजूर देखील करण्यात आलेला आहे. परंतु अजून याची ऑफिशियल तारीख मात्र जाहीर झालेली नाही. परंतु कधीपर्यंत हे पैसे तुम्हाला जमा होऊ शकतात त्याचीच माहिती आपण बघणार आहोत. तर बघा, स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी EKYC बद्दल देखील महत्त्वाचं ट्विट करून माहिती दिलेली आहे. EKYC दुरुस्तीसाठी तुम्हाला आता एकच संधी भेटणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत तुमची EKYC झालेली नसेल तर तुम्हाला करून घ्यायची आहे. बघा, भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना EKYC करताना अजून देखील अडचणी येत आहेत, ज्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुमचा आधार क्रमांक लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीमध्ये नाही. हा देखील बऱ्याच लाडक्या बहिणींना एरर येतोय. तुम्हालाही असा एरर येतोय का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमची EKYC पूर्ण सक्सेसफुल झाल्याचा SMS तुम्हाला आलाय का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हो म्हणून आला असेल तर, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम ग्रामीण भागातील आहेत. EKYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणं स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्यासाठी त्यांना संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदनं विभागास प्राप्त झालेली आहेत, असं त्यांनी म्हटलं. आणि सदर योजनेत ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबवण्यात येत आहे. म्हणूनच या महिलांना EKYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणं अत्यंत गरजेचं आहे. हीच बाब लक्षात घेऊन EKYC केवळ एकदा सुधारणा करण्याची अंतिम संधी 31 डिसेंबरपर्यंत देण्यात येत आहे. बघा, ज्या लाडक्या बहिणींची EKYC त्यांना एडिट करायची आहे, ज्यांनी अगोदर फॉर्म सबमिट केलेला आहे, त्यांना अजून एकदा एडिट करता येणार आहे. आणि 31 डिसेंबरपर्यंत त्यांना त्यांचा फॉर्म जो आहे एडिट करून त्याच्यामध्ये सुधारणा करता येणार आहेत. यासोबतच पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना EKYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीचं अपडेट पोर्टलवरती सुविधा त्याची आता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे बघा, तुम्हाला EKYC करताना आता या ठिकाणी जे डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायची होते ती मात्र सुविधा नाही, परंतु डॉक्युमेंट जे आहेत अंगणवाडी सेविकांकडे तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत जमा करायचे आहेत. ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेले अशा लाडक्या बहिणींना आता ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. मात्र ते डॉक्युमेंट 31 डिसेंबरपर्यंत अंगणवाडी सेविकांकडे ते जमा करावे लागणार आहेत. बाकी ज्यांना या ठिकाणी EKYC प्रक्रिया
पूर्णपणे या ठिकाणी जनरलमध्ये करायची आहे. म्हणजे ज्यांचं या ठिकाणी संपूर्ण ओके आहे त्यांना फक्त KYC करायचे, त्यांना कुठलेही डॉक्युमेंट द्यायची गरज नाही, त्यांनी फक्त ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. मात्र या ठिकाणी ज्यांचा आधार क्रमांक टाकण्यासाठीचं या ठिकाणी अडचण येत होती, सेकंड आधार नंबर, त्यांच्यासाठी आता ऑनलाईन फॉर्म भरून डॉक्युमेंट जे आहेत, पती किंवा वडील आहेत नसल्याचं जे पण डॉक्युमेंट असतील त्यांचे ते त्यांना अंगणवाडी सेविकांकडे जमा करता येणार आहेत आणि ऑनलाईन फॉर्म त्यांना भरता येणार आहे. तर ही प्रक्रिया अधिक सुलभ सोपी असावी, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला आणि बालविकास विभाग कटिबद्ध आहे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर बघा आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासाठीची या ठिकाणी वाट ते पाहत आहेत. लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहेत. तुम्हीही वाट पाहत असाल, तुम्हीही डिसेंबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहताय का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हालाही वाटतं का नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकत्रित 3,000 रुपये भेटावेत, जेणेकरून डिसेंबर महिन्याची अजून तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही. कारण की या ठिकाणी नोव्हेंबर महिना पूर्ण महिनाभर तुम्ही वाट पाहिली, मात्र नोव्हेंबरचे पैसे अजूनही डिसेंबर महिना सुरू झालेले आहेत तरीही जमा झालेले नाहीत. मग दोन्ही हप्ते एकत्रित तुम्हाला यावं असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर बघा दोन्ही हप्ते म्हणजे 3,000 रुपये एकत्रित तुम्हाला भेटल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकतो आणि डिसेंबर महिन्याची अजून तुम्हाला मग वाट पाहावी लागणार नाही. दोन्ही जो तुमचा या ठिकाणी लेट झालेला हप्ता आहे नोव्हेंबर महिन्याचा, नोव्हेंबर महिन्यामध्येच तो तुम्हाला लाभ भेटायला पाहिजे होता, मात्र तुम्ही पूर्ण नोव्हेंबर महिना वाट पाहिली मात्र ते पैसे जमा झालेले नाहीत. तर बघा आता डिसेंबर महिना संपायला अवघे या ठिकाणी 15 ते 16 दिवस राहिलेले आहेत, परंतु 2 महिन्याचे हे पैसे एकत्रित जमा होणार असल्याच्या चर्चा देखील सध्या चालू आहेत. योजनेच्या नियमानुसार दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात, मात्र नोव्हेंबरचा हप्ता अद्याप तुम्हाला भेटलेला नाही. आता महिलांच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे मिळून 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे. मात्र जो GR आहे निधी वाटपाचा, तो मात्र या ठिकाणी जो GR आहे तो एकच GR सध्या प्रसिद्ध झालेला आहे, जो की नोव्हेंबर महिन्याचा निधी वितरणाचा आहे, ज्याच्यामध्ये 263 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे. डिसेंबर महिन्याचा अजून GR आलेला नाही. मग 2 हप्ते एकत्रित भेटणार की नाही ही देखील शक्यता आहे. बघा जर सरकारने तसा निर्णय घेतला 2 हप्ते वाटप करण्याचा तर मग हे पैसे तुम्हाला भेटू शकतात. मात्र सध्या तरी तुम्हाला 1,500 रुपये या डिसेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे 17व्या हप्त्याची मात्र 100% तुम्हाला भेटणार आहेत. बघा राज्यातच लवकरच नगर परिषद नगरपालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकींचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. त्यामुळे नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच लाभार्थी महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तथापि या संदर्भात शासनाकडून मात्र अजून अधिकृत कोणतीही तारीख मात्र जाहीर करण्यात आलेली नाही. जवळपास या ठिकाणी 1.5 महिना झालेला आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो वाटप झालेला नाही. त्याच्यामुळे लाडक्या बहिणी आतुरतेने नोव्हेंबर महिन्याच्या म्हणजे 17व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आणि आता लाडक्या बहिणी या ठिकाणी मागणी देखील करत आहेत की त्यांना 3,000 रुपये भेटले तर एकत्रित बरं होईल, त्यांना मोठा फायदा होऊ शकतो. तुमची हीच इच्छा आहे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण की बघा तुम्ही नोव्हेंबर महिन्याची पूर्ण महिनाभर वाट पाहिली, मग आता डिसेंबर महिना चालू आहे त्याही महिन्याची तुम्हाला वाट पाहावी लागत आहे. डिसेंबर महिना चालू आहे त्या महिन्याचे त्याच महिन्यामध्ये पैसे भेटायला पाहिजेत असा पूर्वी या ठिकाणी GR होता आणि त्यानुसार आतापर्यंत पैसेही भेटत आले होते. परंतु मागच्या 5 ते 6 महिन्यापासून आपण जर बघितलं प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे तो लेट होताना दिसतोय. त्या महिन्यामध्ये हे पैसे भेटत नाहीत. त्याच्यामुळे कुठेतरी सरकारने या ठिकाणी एक तारीख फिक्स देखील करणं गरजेचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना वेळेवरती पैसे भेटतील. तुम्हालाही वाटतं का प्रत्येक महिन्याची एक तारीख फिक्स करावी प्रत्येक इन्स्टॉलमेंटची? कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा. कारण की 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत लाडक्या बहिणी वाट पाहत राहतात, मात्र त्या महिन्यामध्ये ते पैसे जमा होताना दिसत नाहीत. आता बघा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तर खूपच या ठिकाणी लेट झालेला आपण बघितलेला आहे. कारण की बघा त्या महिन्यामध्ये जरी पैसे नाही जमा झाले तर पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे पैसे जमा होत असतात. मात्र नोव्हेंबर महिन्याचा हा 17वा हप्ता जो आहे तो खूपच लेट झालेला आहे. त्याच्यामुळे मग या ठिकाणी 1 तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना प्रत्येक वेळेस पैसे वेळेवरती भेटण्यास मदत होऊ शकते. तर बघा पुढील हप्ता नियमितपणे मिळवण्यासाठी महिलांना KYC बंधनकारक देखील करण्यात आलेले. 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला KYC तुमची करून घ्यायची आहे. सुधारणा देखील त्यामध्ये तुम्हाला करता येणार आहे. मात्र अजूनही नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची तारीख प्रसिद्ध झालेली नाही. मात्र तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा म्हणजेच तुमचा हा 17वा हप्ता जो आहे तो कधी भेटू शकतो तर या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला कधीही हे पैसे जमा होऊ शकतात. कारण की बघा मध्येच आता आचारसंहिता देखील सुरू होते आहे आणि या ठिकाणी निवडणुकींचे निकाल देखील लागणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला डिसेंबरच्या या शेवटच्या आठवड्यापर्यंत कधीही पैसे जे आहेत नोव्हेंबरचे जमा होऊ शकतात. आणि जर सरकारने दोन्ही हप्ते
हप्ते एकत्रित जमा करण्याचा निर्णय घेतला तर एकत्रित मग तुम्हाला 3,000 रुपये किंवा वेगवेगळे 1,500 रुपये नोव्हेंबरचे वेगळे आणि डिसेंबरचे 1,500 रुपये वेगळे याच महिन्यामध्ये मग जमा करण्याचा निर्णय घेतला तर येऊ शकतात तुम्हाला. जर तुम्हाला फक्त नोव्हेंबरचे या ठिकाणी 1,500 रुपये भेटले या महिन्यामध्ये तर तुमचा डिसेंबरचा जो लाभ असणार आहे जो की 18वा हप्ता 1,500 रुपयाचा तो तुम्हाला मात्र मग या ठिकाणी जानेवारीमध्ये म्हणजे जानेवारी 2026 मध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मग भेटू शकतो. तर ही संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. बघू शकता हा GR देखील आलेला होता जो की नोव्हेंबर महिन्याचा लाभ वितरित करण्यासाठी ज्याच्यामध्ये 263.45 कोटी इतका निधी जो आहे या ठिकाणी महिला आणि बालविकास विभाग यांना निधी वितरण प्रणालीवरती वितरित करण्यास शासनाने मान्यता देखील दिलेली आहे. बघा निधी मंजूर झालेला आहे मात्र याची वितरण करण्याची प्रोसेस मात्र अजून सुरू झालेली नाही. तर संपूर्ण अपडेट आपण बघितलेली आहे. तुम्हाला याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.